नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी 2025च्या चालू घडामोडींवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे, जे पोलीस भरती 2025 तसेच MPSC, PSI, STI, तलाठी, ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला. 2025 मध्ये भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन हब कोणत्या राज्यात जाहीर करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात. केंद्र सरकारने नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत गुजरातमध्ये पहिला मोठा ग्रीन हायड्रोजन हब जाहीर केला. प्रश्न दुसरा. 2025चा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या शहरात साजरा झाला? उत्तर आहे ऑप्शन बी, वाराणसी. प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी वाराणसी येथे आयोजित झाला. प्रश्न तिसरा. नो इंडिया प्रोग्राम KIP ही योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, परराष्ट्र मंत्रालय. KIP योजना परदेशातील भारतीय युवकांसाठी परराष्ट्र मंत्रालय चालवते. प्रश्न चौथा. 2025 मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठक कुठे झाली? उत्तर आहे ऑप्शन सी, डावोस. WEF ची वार्षिक बैठक स्वित्झर्लंडमधील डावोस येथे होते. प्रश्न पाचवा. मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी. पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी पंतप्रधानांनी मिशन लाईफ मांडले. प्रश्न सहावा. 2025 मध्ये G20 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, ब्राझील. 2024 नंतर G20 चे अध्यक्षपद ब्राझीलकडे गेले. प्रश्न सातवा. PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना चा उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, घरगुती सौर वीज. या योजनेत घरावर सोलार पॅनल बसवून मोफत वीज देण्याचा उद्देश आहे. प्रश्न आठवा. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली. ऑटोमोबाईल व मोबिलिटी क्षेत्रासाठी हा एक्स्पो दिल्लीत झाला. प्रश्न नववा. 2025चा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेता कोण? उत्तर आहे ऑप्शन सी, जॅनिक सिनर. जॅनिक सिनरने 2025 ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. प्रश्न 10वा. फिट इंडिया मुवमेंट कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे ऑप्शन सी, 2019. फिट इंडिया मुवमेंट 29 ऑगस्ट 2019 रोजी सुरू झाली. प्रश्न 11वा. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? उत्तर आहे ऑप्शन बी, तिसरा. USA आणि रशियानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न 12वा. विकसित भारत संकल्प यात्राचा मुख्य उद्देश काय? उत्तर आहे ऑप्शन बी, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. केंद्र सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा आहे. प्रश्न 13वा. भारताचा पहिला AI आधारित न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाला? उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ. केरळमध्ये AI आधारित कोर्ट प्रकल्प सुरू झाला. प्रश्न 14. नॅशनल स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी, 16 जानेवारी. 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आहे. प्रश्न 15. 2025 मध्ये इस्रोने कोणते मिशन घोषित केले? ऑप्शन सी, चंद्रयान 4. चंद्र नमुना परत आणण्यासाठी चंद्रयान 4 घोषित केले. प्रश्न 16वा. वर्ल्ड हिंदी डे कधी साजरा होतो? उत्तर आहे ऑप्शन ए, 10 जानेवारी.
जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी म्हणून साजरा होतो. ऑप्शन प्रश्न 17. 2025 मध्ये पद्म अवॉर्ड्स कधी जाहीर झाले? उत्तर आहे ऑप्शन बी 26 जानेवारी. पद्म पुरस्कार प्रजासत्ताक दिनी जाहीर होतात. प्रश्न 18. इंडिया एनर्जी वीक 2025 कुठे आयोजित झाली? उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. ऊर्जा क्षेत्रासाठी इंडिया एनर्जी वीक दिल्लीत झाली. प्रश्न 19. भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल डिस्ट्रिक्ट कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी लेह. लेह जिल्हा भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा घोषित केला. प्रश्न 20. नॅशनल यूथ डे कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? उत्तर आहे ऑप्शन सी स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती साजरा होतो. प्रश्न 21. 2025 मध्ये वर्ल्ड ब्रेली डे कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी 4 जानेवारी. दृष्टिहीन व्यक्तीसाठी ब्रेली लिपीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 4 जानेवारी रोजी हा दिवस साजरा होतो. प्रश्न 22. आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी डिजिटल हेल्थ आयडी. नागरिकांसाठी डिजिटल हेल्थ रेकॉर्ड व हेल्थ आयडी निर्माण करणे हा उद्देश आहे. प्रश्न 23. 2025 मध्ये इंडियन कोस्ट गार्ड डे कोणत्या तारखेला साजरा झाला? उत्तर आहे ऑप्शन बी 18 जानेवारी. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 18 जानेवारी 1978 रोजी झाली. प्रश्न 24. PM विश्वकर्मा योजना कोणासाठी सुरू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी पारंपरिक कारागीर, लोहार, सुतार, कुंभार यासारख्या कारागिरांसाठी कौशल्य व आर्थिक मदत. प्रश्न 25. 2025 मध्ये भारताचा चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे? उत्तर आहे ऑप्शन बी राजीव कुमार. राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी 2025च्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न पाहिले, जे पोलीस भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.